नमस्कार सर्वांना, प्रश्नांत रेसिपीज अँड मच मोर या आपल्या चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण पालकच्या भाजीचं धिरडं कसं बनवायचं ते पाहणार आहोत। तर या ठिकाणी 1/3 कप मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, पालकची भाजी घेतलेली आहे, ती आपण बारीक कट करून घेणार आहोत। नंतर थोडासा ओवा, थोडंसं जिरे, हळद, मीठ आणि 2-3 कोड्या लसणाच्या बारीक चिरून घेतलेले आहेत। पालक या पद्धतीनं मी बारीक कट करून घेतलेलं आहे आणि सगळं जे काही आपण पीठ वगैरे घेतलेलं आहे ते व्यवस्थित आता आपण ते पाणी घालून मिक्स करून घेणार आहोत। तर बघा, पिठामध्ये भाजी घातलेली आहे, त्याचबरोबर आपण जे काही मसाले घेतलेले आहेत तर ते इथं घालणार आहोत। मिठाचं थोडंसं प्रमाण मी कमीच ठेवलेलं आहे आणि जे पीठ आहे तर ते प्रमाण थोडंसं जास्तीचं दाखवलेलं आहे। तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार कमी जास्त करू शकता। तर पाणी घालून व्यवस्थित हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे किंवा एक बॅटर बनवून घ्यायचं आहे। मळून घ्यायचं आहे म्हणजे काय, थोडक्यात बॅटर बनवून घ्यायचं आहे। इथं एक तवा मी गरम करायला ठेवलेला आहे आणि तवा चांगला गरम झाला की डोसा जसा आपण टाकतो त्यानुसार याचं धिरडं टाकून घ्यायचं आहे आणि वेगळ्या दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या पिठाचा आपण इथं वापर केलेला नाही आहे। अगदी पौष्टिक असं हे धिरडं बनवून तयार होतं आणि इन्स्टंट रेसिपी, अगदी 10 मिनटात तुमची रेसिपी तयार होते। तर बघा, पूर्ण वरून आपण बघतोय की ते कोरडं झालेलं आहे, व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे। आता थोडंसं साईडनं तेल घालून आपण ते परतून घेणार आहोत, अगदी थोडंसं तेल। आणि जर का कडा व्यवस्थित सुटलेले असतील तर तेल घालायची सुद्धा गरज नाही आणि सगळीकडून व्यवस्थित भाजून घ्यायचे, भाजायला सुद्धा वेळ लागत नाही, पटकन भाजलं जातं। तर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका की जेणेकरून बघा, सबस्क्राईब केलं तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळून जातील आणि अशाच हेल्दी रेसिपीज आपण पाहणार आहोत। तर धिरडं चांगलं व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी दोन्ही साईडनं भाजून घ्यायचं आहे। ज्वारीचं पीठ असल्यामुळं पटकन भाजलं जातं, जास्त वेळ लागत नाही। तर या ठिकाणी आपलं हे धिरडं बनवून तयार झालेलं आहे। तर बाळांना देताना, छोट्या मुलांना देताना तूप घालून देऊ शकता किंवा थोडंसं दही घालून दिलं तरी चालेल। नंतर भेटूयात अशा नवीन रेसिपीसह।